आज बघा आम्ही चाललोय रानामध्ये आंबला खायला. तर बघा आता आंबा चाललाय पुढे. आता आम्हाला गाडी घेते आणि आपण गाडी गावामध्ये लावणार आहे आणि तिथून 2-4 पोरं अजून गोळा करणार आहोत आणि तिथून मग आपण वरती रानामध्ये जाणार आहोत. तो पण तुम्हाला मी तिथे गेल्यावरती पूर्ण व्हिडिओ दाखवतो. तर तोपर्यंत बाय. बघा आता आमच्याकडे समीर आला आहे आणि अमर आम्ही 3 जण आहेत. आता आम्ही चाललो आहे गावामध्ये अजून 2-3 पोरं गोळा करायचे आहेत. चला तोपर्यंत मला आता आम्ही तिथे गेल्यावरती दाखवतो. हॅलो मित्रांनो, तर बघा आम्ही चाललो आहे रानामध्ये वर आंबला खायला चाललोय. तर एवढे पुढे जमले आहेत तिथं. तर आता आम्ही सगळे चाललो आहे ती. बघा आम्ही चाललो आंबा खायला. मला घेतलं आजी आजी किती गोड असते ते. काम नाही धंदा खायाचा वांदा नुसत्याच बडाया सांगतस काय बाय नुसत्याच बडाया सांगतस काय. तुझ्या पोराला नोकरी नाही तू माझी छोकरी मागतस काय. रानामध्ये खूप ऊन झाला आहे डोक्यावरती. इकडे बघ खूप किड्या ओढत आहे. असे आमच्या गावाचे नामात गाजलेले खूप महत्व त्याचा थोबा दाखवते. इकडे बघा राम राम करताय आपल्याला ते. पण खालून कॅमेरा मारला त्यांचा तोडा दिसतोय आणि खालून जर मारला तर एक रात पण पडल्या दिसत. बड़ा हरामी हो बेटा. आता तो बघा आम्ही चाललोय वरती. ऊन झालं खूप पण उन्हात चाललोय आम्हाला खायला. पोरं म्हणताय चला जातोय आता वरती. तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो व्हिडिओ. फक्त बंद करा. गाणं म्हणतोय गोरे गोरे काळे काळे माणसं नाही आमच्यासोबत चालत असं म्हणतोय. तरी आता कसे असं गोरा असो काळा असो हा म्हणतोय गोरे गोरे काळे काळे माणसं नाही चालत. मग कसे चालतात सांगा तुम्ही कमेंट मध्ये. चला त्यांच्या मागे मागे आपण पण चालूया. जरासं ऊन झालंय. टोपी पण नाही घातली पण चला आता यांच्या मागे मागे आपण पण चालायचं येण्यासारखं. चला थोडा वरती दाखवतो सगळं. बघा पोरं चालले ती रानामधून आणि मी चाललो आहे त्याच्या मागे. चाललो आहे आपल्या वरती तिकडे ती लोक दिसते ना त्यामुळे जायचं आहे. अजून खूप काय लांब जायचं आहे आपल्याला. ते पोरं चालले आहेत पुढे. ऊन बघा तुम्ही किती झालं आहे. ऊन बघा सगळीकडेच वाळलेलं आहे. सगळीकडे वाळून गेलेलं आहे. खूप वरती जायचं आहे. ऊन खूप लागतं. माझं गिट्ट बघ कसं झालेलं आहे तर तुम्हाला करवंद याला काळी महिना म्हणतात पण आता निळे आहे. ती चांगलं असतं खायला.
एवढं वर जायचं का लव? अरे कुत्र्या तिथून कसं काय पाणी जाते तर तिकडे जाय ना. गाईस जे पाणी जे आहे थोडं निळसर झालं आहे, पाणी प्यायला पण चांगलं आहे आणि ती चव पण चांगली आहे. बट आता विहिरीचं पाणी म्हटलं तर पण निळसर असणारच. आणि बघा एक मुलगा खाली उतरला आहे, लहू म्हणून एक मुलगा खाली उतरला आहे. थोडी जागा आहे उतरायला, तुम्ही बघू शकता. ही जी विहीर आहे एकदम कड्याच्या लगोलग खाली आहे. हा पुढे दिसतोय तुम्हाला, हा कडा आहे खूप उंच आहे, पण तुम्हाला कॅमेरा पाणी खूप उंच आहे. आणि उतरला आहे खाली त्याला पाणी घ्यायला काही बाकी वगैरे नाही आहे. आणि इकडे बघा एक आशी मोठे देव्या तुम्ही बघू शकता. आणि खालं इकडे शोध लावला आहे. खाली जी नळी जी आहे विहिरीतून खाली नळी आलेली आहे ना पाण्यासाठी, पूर्ण इकडेच खोलली आहे खाली. बघा इकडेच बरं पाणी पित आहे. आता इकडे बघू शकता हा चुपट चिप्या, इकडे बघा हा चुपट चिप्या इकडे चुपट पाणी पित आहे. आणि हा बघा अमर पाणी पित आहे. इकडे बघा हा समीर हातचा समीर आता तुम्ही समजा. आणि बघा पाणी पित आहे आहे. बघा ही विहीर जे खाली दिसते नाही तर खाली बघा दिसते तुम्हाला थोडं दिसेल ते खाली दिसते. हे सगळं ही वाडी आहे, छोटीशी वाडी आहे. तिला पाणी वरून पाणी येतं बघा. हा जो कडा आहे ना तिथनं पाणी असं छोटासा पाईप आहे इतक्या साईजचा असं एक साईजचा असं पाणी खाली आणि ते बघा बघा पोराची चिंता मस्करी बघा. जास्त काय नाही 150 करून पाडणार इकडे बघा. बघा ते तोरणं आहे ती तिथे बारीक बारीक असतात, तिथे एक केला आहे बघा. अशी तोरणं असतात, बारीक बारीक असतात. काय असतं बघा. पाण्याला मी झाडावरती आलो आहे, चढता नाही येत तरी पण मी आलो आहे झाडावरती. तर बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आंबळं कसे असतात. बघा वेल आहे ती, त्या वेलावरती आलो आहे मी. बघा पोराच्या नादी लागून बाकीचे पोरं इकडे मागे बघा मागे चढत आहे. इकडे वरती पण गेले आहेत पोरं काही. तुम्हाला फायनली मी आता आंबळांचे आंबळं दाखवतो कसे असतात फायनली. आता माझ्या पायाकडची काठी मोडली, शिकतो पडाय बसलं. ए पोरं गायच बघा हे आंबळं असे असतात. आंबळं असं बघा जास्त दिसणार, जास्त नाही आहे बट तरी दिसतं असे बघा. अशा आंबळा असतात तिथे वरती आहे जरासे. माझी हालत अशी आहे का पुढे जाऊ शकत नाही यांना. बघा इथं कुटकला आहे वरती, इथे वरती कुटकला आहे. अटकला आहे वरती मी, मला आता उतरायला चान्स नाही आहे बघा. थोड्याशा काठीवरती मी अटकला आहे. थोड्याशा काठीवरती आहे मी इथं बघा. तुम्ही अटकून आता मी काय गोड आहे आंबळं, खरंच गोड आंबळा आहे ती. आणि हालू नको ना, हालू नको. ए खरंच काय गोड आंबळा आहे. बघा तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यानंतर आमच्या जे नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर
चला आजचा ब्लॉग आपण स्टॉप करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा सांगतो चला धन्यवाद, थँक्यू.